कृष्ण माऊली, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉग मध्ये. तर हा ब्लॉग आहे, तुम्हाला कळलाच असणार कसला आहे, एक एक्झिबिशनचा ब्लॉग. तर मी ना तुम्हाला एक स्टोरी सांगतो पहिला तर. म्हणजे मी घरात बसलेलो, कंटाळा आलेला खूप, आणि अचानक विचार केला की बोर होत आहे, कुठेतरी जायला पाहिजे. असं घरात बसून कंटाळा आलेला. आणि तेवढ्यात ना माझ्या एका मित्राचा फोन आला आणि मी त्याला सांगितलं की भाई नाही, तो मला बोलला, सॉरी, तुम्हाला फोन करून बोलला की येतोय का रे एक्झिबिशन वगैरे. म्हटलं का हा, मला पण कोणीतरी आता एक मेसेज टाकलेला थोड्या दिवस आधी की माझ्या कॉलेजचं एक्झिबिशन आहे, असं एक्झिबिशनचं सगळं टाकलेलं. ते मी गॅलरीमध्ये डाउनलोड होतं ना ऑटोमॅटिक व्हॉट्सअपमध्ये. सॉरी, मला ते मेसेज नाही, फक्त एक इमेज आलेली आणि मग मी ते फोटोज हे करत होतो, चेक करत होतो. तर मला ना तेवढ्यात कळलं की अरे एक्झिबिशन आहे तर जायचंय. तर असं झालता विचार की जायचं एक्झिबिशन बघायला. पण मग नंतर ना ज्या मित्राचा फोन आलेला ना, तो बोलला की अरे येतोय का एक्झिबिशन बघायला. तर मी बोललो का हो, बोर होतोय. पण मी बोललो का नाही. पण त्या मित्राने जे सुंदर पद्धतीने मला शब्द बोलला, ते शब्द बघून मी नक्कीच हो बोललो परत थोड्या वेळात. म्हटलं जायला पाहिजे एक्झिबिशन बघायला. तुझंच आहे का एक्झिबिशन? बोललं का हा हो, माझंच आहे. मग गेलो मी एक्झिबिशन बघायला. तर आता तुम्ही पण बघा हे एक्झिबिशन कसं आहे. आणि मग काय, चलो सुरुवात करते, एक्झिबिशन बघूया. बघा आणि कसं वाटलं मला सांगा. तर ही आहे सर्व चित्र एक्झिबिशनची. तर यात ना ते ब्ल्यूवालं तुम्ही बघू शकता, ते मला असं वाटलं की डोंगर आहे, पण ते डोंगर नाही, ते एक शार्क आहे ज्यांनी जे त्या बोटला खातोय असं दिसतंय त्यात. तर हे बघू शकतात की यात हे बघा, हे लहानपणी आपण मेमी ड्रॉइंग काढायचं, हे नाही काढायचो, हे खूप जास्त झाड आहे. आणि बटाट्या काढलाय, काय रिअलिस्टिक काढलाय, मस्त केलाय. इथं बघू शकतात की हे बघा कॅलिग्राफी केली, काय मस्त कॅलिग्राफी केली. हे काय छोट्या पोरांचं वाटतं केलंय, मस्त केलं. मस्त बघून मन शांत होतं एकदम. बोलतात ना ही पोरं क्रिएटिव्हिटी कशी वापरतात काय माहिती एवढी. अच्छी लग रही. तर हे बघा, हे कपड्यांवर केलंय सगळं. हे थोडं पण नाही वाटत कपड्यावर केलंय. मला हे सगळ्यात जास्त आवडलं. बाकीचे पण चांगले, पण तो फर्स्टवाला चांगला आवडला. हे बघा मास्क काय सुंदर बनवलंय, पेपराचा मास्क. तो एक काळा काळा भाग झाला ना आपला, तो काढायचा काळा. पहला मेन लेयर ब्लैक होगा, ओके, ये बैकग्राउंड कलर होगा, ये बैकग्राउंड तो ये पोचा उसने, फिर उसके ऊपर पोछने के बाद उसने ये लाल कलर मारा. तो फिर वो निकाला मैंने काढून. तुझंच आहे, नाही शिकवलंय तुम्हाला. निकेश तुझं कुठं काम आहे याचं? तर हे होतं माझ्या मित्राचं काम, जे त्यांनी काढलेलं, जे की मी सगळ्यात जास्त हायलाईट करत होतो, कारण की हे दाखवावं मित्रांना, बाकीच्या मित्रांना पण. मस्त केलेलं काम बघू शकता तुम्ही. ती किटली पण भारी केली. आर्ट वर्सेस आर्टिस्ट इकडे बघू शकता. हाच आहे आर्टिस्ट, अनिल दत्ताराम नितेश ना गावडे. मग तुझं कॉलेजमध्ये दत्ताराम नाव आहे काय? नितेशच बोलतं. चांगलं गेलं का? यार क्या क्लॅरिटी. ब्लॅक अँड व्हाईट कलरचा हा पण भारी केलं. तर हे चित्र बघून ना मला सगळे भारी वाटते. हनुमानचं चित्र मस्त केलंय. सगळे चित्र एकदम असं बोलतात ना की एकदम रिअलिस्टिक वाटतंय. आपण भेटलेलो आहे, निकेश सोबतच होता. अच्छा, हा हा हा, अरे तो छोटा होता सगळ्यात. आम्ही मिळत होतो. हा 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 हा. तर बघू शकता हे पूर्ण एक रूम आहे. म्हणजे रूम नाही बोलू शकत, एक क्लासरूम आहे. त्या क्लासरूममध्ये हे सगळे चित्र लावले गेले.
मस्त काय पेनने केलं वाटतं हे बघू शकता तुम्ही, हे लाईव्ह केलंय. हे बघू शकता, इंडियन आर्ट सारखं काहीतरी वाटतंय, भारी केलंय. हे तर मला कळत नव्हतं, पण यांना टॉपिक दिलेला तो मला बोलला आणि मस्त केलं ते पण. म्हणजे क्रिएटिव्हिटी बघा ना तुम्ही, त्यांच्या मनाचं स्वतःच्या विचारांनी बनवायचं हे सगळं. हे बघू शकतात, दगडांचं केलं आहे, काय भारी केलं आहे. कशाचं ते काय कळत नाही मला. वाव, हे काय सुंदर वाटतंय. हे पण नेचर वॉटर कलरने केलं वाटतं. हे बघा, कांद्यांचं पण भारी आहे, मस्त केलं. बघा ना ते समोरचं चित्र बघा ना, असं वाटतं रिअल वाटतंय लांबूनच. बघू शकता काय सुंदर प्रकारे. बघू शकता हे फाईन आर्ट सेक्शनवाल्यांनी केलं आहे, फायनल इयरवाले. खूप सुंदर पद्धतीने केलं आहे, छान केलं आहे. हे जे तुम्ही समोरचं चित्र बघतात आहे ना, तो पोरगा भेटला आणि त्यांनी आम्हाला सगळं समजवलं, त्यांनी असं का चित्र बनवलं. आणि हाच तो पोरगा आहे ज्याची ती ड्रॉइंग काढलं आहे. तो जो बनेलिओ दिसतो तोच एक चित्रकार आहे. मस्त काढलं त्यांनी जे ड्रॉइंग काढले ते. हे आहे सगळे मधुराचे आर्ट्स. मधुरा कोण? ही मुलगी मधुरा हाय का? मंदर कसं वाटलं मधुराचा आर्ट? एवढा आवडला ना, एवढा आवडला ना. नंबर तिचे वर्क आहेत ना, ते बघू शकतो. ते पण खूप छान झालं, तिने मस्त केलंय काम. सगळ्यात जास्त कोणतं आवडलं तुला? मला सर्वच आवडतं. ऑप्शन एक तरी दे. एक नाही 3 देतो. चल 3 बोलतो तुला. 3 ऑप्शन देतो, कोणता आवडला सगळ्यात? ऑप्शन नाही, आपल्यामध्ये 3 आहे. मला तर हा सगळ्यात जास्त आवडला. या मित्रांनो बघू शकता, हा ती त्या साईडचा ना मंदारपी पब्लिसिटी करतो की स्कल्पचर आर्टिस्ट, म्हणजे स्कल्पचरच्या गोष्टी आवडतात. एक कानवाला हाती पण आवडतो. नाही, तो एक कान नाही, एक साईडला लपलाय. तो ह्या मॅडमचा आहे, नंदिनीचा आहे. नंदिनीचा कोणता आवडला? नंदिनीचा हे सगळ्यात जास्त आवडला. आणि तिकडले तरी सांग, एक तरी सांग. अरे हा, ते और दाखवते, एक छान झालं. कोणतं? हा, एक मस्त आलं. हे बघू शकता, हे भारी झालं तिचं सर्वात. पर्स, आईची पर्स जी तिने हरवलेली नंतर तिने काढल्यानंतर परत आईच्या खिशात ठेवून 200 रुपये. अच्छा, 20 रुपये. आणि तिने एक वरती आहे ना बुरक्याचं वारी केलंय, ते तिचंच आहे मला असं वाटतं. बुरक्यावाला सीन क्या है वो, ये बता ना. हो यार, फ्रेंडशिप की स्टोरी है, क्या बात कर रहा हूं? अरे सॉरी, पर्सनल स्टोरी. आता तुम्हाला दोघांना पण कसं वाटलं की मधुराचं काम बघून? मधुरा नंदिनीचं पण काम मस्त होतं. नाही, तिचा विषय नाही, फक्त खूप मस्त काम केलंय, तुम्ही बघू शकता. खूप डिटेल मध्ये काम केलंय, चांगलं काम केलंय. त्याच्यातलं कुठलं काम आवडलं? मला हा आवडला आणि हा आवडला. आणि मंदार तुला? मला तर सर्व आवडतं, खूप छान. मी कुठे टाकणार आहे आधी? तसं तर सगळं चांगलं आहे, पण ते मला 2-3 जे आवडले ते बेस्ट वाटलं. आणि या गोष्टी
जास्त चांगलं वाटलं कारण की यात तिने क्रिएटिव्हिटी वापरली, जसं की तिने दुसरा फोटोमध्ये एक कन्वर्ट करून स्वतःची एक स्टाईल बनवली. मस्त वाटलं. थँक्यू. अरे माझा स्क्रिप्टेड होतं. अरे हे नको बरोबर आहे. तर कसा वाटला ब्लॉग? मजा आली ना? तर असे नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहणार, असे नवीन ब्लॉग येत राहणार. तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं गरज आहे. जाऊन सबस्क्राईब करा, तर मला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल, मजा येईल. आणि आता एक थोड्याच दिवसांनी एक नवीन ब्लॉग येतो आहे, तो पण बघा. तो पण तुम्हाला मजा आहे ना बघायला. आणि भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मजा करा. म्हणजे पुढचे ब्लॉग बघा, सॉरी आधीचे ब्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला मजा येईल. बाय.